नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया खीर आणि शिरा। तर कुकरचं भांडं ठेवलेलं आहे बघा गरम करायला। त्याच्यामध्ये आपण तूप टाकून घेऊया। 2 चमचे बघा, ह्या चमच्याच्या मापाने छोटा चमचे 2 चमचे मी तूप टाकलेले। आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया। तूप चांगलं कडक गरम झालेलं आहे। त्याच्यामध्ये टाकूया आपण हे सेवया आणि ह्याला मीडियम गॅसवर एकदम गोल्डन कलरवर भाजून घेऊया। ह्या सेवया काय करायचं माहिती आहे का, चांगल्या भाजून घ्यायच्या। भाजलेल्याच असते त्या, तरी पण चांगल्या भाजून घ्यायच्या, म्हणजे खीर आपली ना एकदम चविष्ट होते। तर त्याला 2 ते 3 मिनिटं ना मी भाजून घेणार आहे। एकसारखं हलवत राहायचं, कारण बारीक असल्यामुळं करपल्या जातेल्या। मस्त असा कलर आलेला आहे बघा। गॅस करणार आहे थोडासा बारीक आणि त्याच्यामध्ये बदाम, काजू, पिस्ता असे काप आहेत केलेले, ते आपण टाकून घेऊया। ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं, एकसारखं हलवत राहायचं। मस्त बघा असे भाजले गेलेले आहेत, कलर पण छान आलेला आहे आणि आपले जे बदाम काजू टाकले त्यांना पण गोल्डन कलर चांगला आलेला आहे। भाजलं की नाही असं म्हणजे खाताना सुद्धा ना ते एकदम कुरकुरीत तसे लागतात, मस्त लागतात एकदम। आणि आपल्या ज्या सेवया आहेत ना त्या पण त्या छान भाजल्या गेलेल्या आहेत, फक्त करपून देऊ नका। त्याच्यामध्ये बघा मी दूध टाकून घेणार आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे आणि हे दूध आहे हे म्हशीचं दूध आहे, एकदम घट्ट आहे। आता हे मिक्स करून घेऊया। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। खूप रेसिपी मी खिरीच्या तर अपलोड केलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बघा हे मी वेलची आणि जायफळ असं कुटून घेतलं होतं थोड्याशा साखरेमध्ये, हलवून घेऊया आणि ह्याला एक ना आपण उकळी घेऊया। मस्त अशी बघा उकळी गेलेली आहे खीर आपली, आणि घट्ट किती आहे बघा। असं भाजले की नाही चांगले की असं सुट्टी सुट्टी मस्त असे होते, म्हणून चांगलं भाजून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये आपल्या गोडीप्रमाणे साखर टाकायची। मी अर्धी वाटीपेक्षा थोडंसं कमी साखर टाकलेली आहे। गॅस आहे मिडियमच। आता मिडियम गॅसवर आपण ह्याला चांगलं उकळून घेऊया। साखर टाकल्यानंतर बघा 10 मिनटं मी चांगलं शिजवून दिलेलं आहे। मस्त असं झालेली आहे बघा खीर। प्रसादासाठी आपल्याला जर उपवास असेल तर त्याला सोडायसाठी पण आपण अशी गोड काहीतरी पदार्थ बनवतो ना, तर असं किंवा पाडव्या दिवशी जरी तुम्ही बनवलं तरी पण चालू शकते, जर तुम्ही पुरणपोळी बनवत नसाल तर। तर सगळ्या रेसिपी तर मी पहिल्याच अपलोड केलेल्या आहेत। किती छान झाली बघा, मस्त एकदम। करून बघा एकदा। आता आपण बनवूया शिरा। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि ही मोठ्या आकाराची वाटी आहे बघा, आणि ही अर्धीच वाटी मी बारीक रवा घेतलेला, एकदम बारीक रवा आहे 0 नंबरचा। मोठा रवा असला घेतला तरी पण चालू शकते, बारीक जरी घेतला तरी चालू शकते। रवा कधी पण घेताना काय करायचं, पहिला चाळून घ्यायचा। आता ह्याच्यामध्ये आपण तुपाचा वापर वगैरे काहीच केलेला नाहीये। गॅस आहे मिडियम, आणि मिडियम गॅसवर एक 2 ते 3 मिनिटं पहिला चांगला भाजून घ्यायचा। मिडियम गॅसवर बघा मोकळाच आपण रवा 2 ते 3 मिनिटं मी भाजून घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये आपण तूप म्हणा तेल म्हणा काहीच वापरलेलं नाहीये। त्याच्यामध्ये मी टाकणार आहे आता तूप। ह्या चमच्याच्या मापानं 2 चमचे टाकायचं, आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालतंय। आणि आपण त्याला तुपामध्ये भाजून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे, कलर विकता छान आलेला आहे। असा भाजायचा रवा, म्हणजे आपल्याला जर खाल्ला तरी बाधत नाही। ह्याच्यामध्ये थोडेसे मनुके, काजू, बदाम घेतलेले आहेत, ते पण मी टाकून घेते आणि 2 मिनटं मी भाजून घेते। म्हणजे काय होतं माहिती आहे का, ह्या रव्याच्या गरमीमुळे ना हे सगळं चांगलं भाजलं जातं। मस्त बघा असा भाजला गेलेला आहे, आणि तुम्हाला दिसत असेल जे आपण मनुके टाकले होते ना ते पण बघा मस्त असे फुलले गेलेले आहेत। गरम रव्यामुळे ना चांगलं भाजलं जातं। जर तुम्हाला तसं करायचं नसेल ना तर तूप थोडं टाकून तुपामध्ये जरी भाजून घेतलं तरी पण चालू शकते। गॅस करणार आहे एकदम बारीक। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे बघा वेलची, जायफळ पूड। मी विलायची काय केलेली आहे मी त्याला थोडीशी मोठी मोठी कुटलेली आहे, कारण की खाताना आपल्याला दाताखाली येते ना तर खूप चविष्ट लागते, म्हणून टाकणार आहे। बारीक जरी टाकली तरी चालते। ह्याच्यामध्ये टाकणार आहे गोडीप्रमाणे साखर। अर्धी वाटी घेतली होती त्यातली मी थोडीशी टाकलेली आहे, थोडी ठेवलेली आहे। गोडीप्रमाणे टाकायचं, आपल्याला किती गोड आवडते त्याप्रमाणे। आणि एकदम मी चिमूटभर असं मीठ टाकणार आहे। जर तुम्ही प्रसादाला जर करत असाल तर मीठ जरी नाही टाकलं तरी पण चालू शकतं। ह्याच्यामध्ये तुम्ही एक फुलपात्र किंवा असं थोडंसं दूध जरी ओतलं तर दूध थोडं आणि पाणी थोडं असं जरी टाकलं तरी चालते, किंवा पूर्ण दुधात जरी केला तरी चालते, नाहीतर नुसतं पूर्ण पाण्यात जरी केला तरी पण चालते। मस्त असं सगळं भाजलेलं आहे। आता एका साईडला बघा मी पाणी उकळायला ठेवलं होतं। गॅस बारीक करायचा, नाहीतर अंगावर वगैरे उडतं। आता बारीक रवा असेल तर थोडंसं पाणी कमी लागतं, जर मोठा रवा असेल तर थोडंसं पाणी जास्त लागतं। त्याप्रमाणेच आपल्याला पाणी ठेवायचं आहे। अजून थोडंसं मी पाणी टाकणार आहे। तुम्हाला मी सांगितलं की दोन्ही सेम पद्धतीनं टाकलं तरी चालते, म्हणजे पाणी अर्ध दूध अर्ध, किंवा नुसतं दुधात जरी केला तरी पण चालते। ह्या वाटीप्रमाणे 1.5 वाटी मी आत्तापर्यंत पाणी ह्याच्यामध्ये टाकलं होतं। 2 वाटी गरम करायला ठेवलं होतं, गॅस बारीक केला होता। गॅस बारीकच आहे। आता ह्याला एक 5 ते 7 मिनटासाठी आपण झाकण पॅक ठेवायचं।
बारीक गॅसवर आपण झाकण ठेवलं होतं. आता झाकण काढून घेऊया. तुमच्या कढईवर लक्ष द्यायचं, पातळ आहे जाड आहे. आता झाकण ठेवलं तर खाली लागेल वगैरे. बघा किती मस्त असा शिरा झालेला आहे. एकदम मोकळा मोकळा होता. आता हा तर अजून गरमच आहे. असाच आपण जर ठेवला की नाही झाकून, तर असं दाबून झाकून ठेवायचं, असं पॅक बंद. एकदम मोकळा मोकळा एक एक शीत मोकळं मोकळं होतं. तसं जर नाही पाहिजे म्हटलं ना, तर असाच जरी ठेवला तरी चालेल. पण ह्याच्यामध्ये मग पहिलंच तुम्ही थोडंसं पाणी जास्त टाका, कारण हा तर एकदम 0 नंबरचा आहे रवा. खूप चविष्ट असा होतो. करून बघा. रेसिपी तर मी खूप साऱ्या अपलोड केलेल्या आहेत, पण तुम्ही अशा पद्धतीनं पण एकदा करून बघा प्रसादासाठी. तर मीठ टाकू नका. रेसिपी आवडली ह्या दोन्ही तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.